नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीणसाठी महाराष्ट्रामध्ये नवीन 10 लाख घरकुलासाठी मंजुरी मिळालेली आहे. आता या 10 लाख घरकुलामध्ये तुम्हाला घरकुल मिळणार आहे का? हे कसं पाहायचं किंवा तुम्हाला घरकुल मिळू शकतं का? हे कसं चेक करायचं? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. यापूर्वी 20 लाख नवीन घरकुलाचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं आणि ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आता नवीन 10 लाख नवीन घरकुलासाठी मंजुरी मिळालेली आहे. आता यापूर्वी ज्या लाभार्थ्यांना यादीमध्ये नाव असूनही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही, अशा लाभार्थ्यांना यामध्ये अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे. चला तर मग संपूर्ण अपडेट पाहूयात. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक. राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केलेला संकल्प आज पूर्ण होत आहे. आज 10 लाख घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर केल्यानंतर एकही गरीब घरावाचून वंचित राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केला. या माध्यमातून गरिबांना केवळ घर मिळणार नाही, 20 लाख घरांच्या माध्यमातून होणाऱ्या 65,000 कोटीच्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. अद्यापही 2018च्या यादीतून नाव सुटलेल्यांना घरे देण्यासाठी सर्वेक्षण करावे. यानंतर प्रत्येक बेघर माणसाला घर देण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. तर पहा, राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार. घरकुलासाठी ग्रामीण भागात 80,000 कोटीची गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान. मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते महाआवास अभियानाअंतर्गत पुरस्काराचे वितरण. विक्रमी संख्येने महाराष्ट्रासाठी घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर केल्याने केंद्रीय मंत्री श्री चौहान यांचे धन्यवाद. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार आहेत. आता नव्याने 10 लाख घरकुलांचे पत्र मिळाल्याने जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी घरकुलाशिवाय नाही राहणार. प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. घराची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्धार. राज्य शासनाच्या घरकुलासाठी ₹50,000 अधिक देण्याचा निर्णयही महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आजचा क्षण अभिमानास्पद आणि ऐतिहासिक आहे, असे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलेले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केलेला हा संकल्प आहे आणि तो पूर्ण होताना दिसत आहे. या घरकुलाच्या माध्यमातून गरिबाला केवळ घर मिळणार नसून 20 लाख घरांच्या माध्यमातून होणाऱ्या 65,000 कोटीच्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. ग्रामविकास विभागाचा हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून आपल्या ग्रामविकास क्षेत्रात सामूहिक यश आणि प्रयत्नांचा उत्सव आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेले आहे. आपले घर ही एक वास्तू नसून स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आधार असतो. हा आधार राज्यातील लाखो नागरिकांना मिळाला. म्हणजे आता नव्याने 10 लाख घरकुलासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये 2018च्या यादीमध्ये जे लाभार्थी पात्र असूनही त्यांना घरकुल मिळाले नाही, अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन पाहू शकता, की 2018ची पात्रता यादी काय होती आणि त्यामध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्हाला अद्यापही घरकुल मिळाले नसेल, तर या टप्प्यामध्ये तुम्हाला घरकुल मिळणार आहे. ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही यादी चेक करू शकता. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.